चला बॅट्समन लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे टीम एसके फायटर्स. एसके फायटर वर्सेस टीम शिवशक्ती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत दख्खन का शेर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा वंदन करत या मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश यू ऑल द बेस्ट. सलामीची जोडी सध्या बॅटिंग करण्यासाठी टीम एसके फायटर्स. एसके फायटर टीमने टॉस जिंकला, लगेचच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पाहूया आता कितपर्यंत फायदा त्याचा उचलतील, कारण की दोन सलामीवीर सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल होतील. कारण की तितकी चांगली जोडी पाहायला मिळते, एक बॅलेन्सिंग टीम सध्या पाहायला मिळते, एक चांगलं युनिट आणि चांगलं दल सध्या पाहायला मिळते टीम एसके फायटर्स. दुसऱ्या पण तितका चांगला तगडा संघ सध्या पाहायला मिळतो. रोहन भावर एन पूर्ण टीम. कालचा दिवस जर पाहिला गेला तर रोहनने गाजवला, कारण की ज्या प्रकारे त्याने खेळ साकारला की प्रॅक्टिससाठी प्रत्येकाला वेळ नसतो, प्रत्येकाला वेळ काढावा लागतो आणि त्या वेळात क्रिकेट खेळावं लागतं आणि त्या वेळाचा नक्कीच चांगला फायदा उचलला. तर दोन्ही टीम सध्या रेडी झालेल्या आहेत. सामना स्टार्ट होईल. चला एसके फायटरच्या विरुद्ध मला वाटते शिवशक्ती टीम. आपण लगेच आपला फिल्डिंग रिस्ट्रिक्शन चला साईड डुकले आपण आमच्या मुख्य मंचात यायचं आहे. साईड डुकले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विशाल सनवार. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. 2 विकेट आणि गेम चेंजिंग ओव्हर पाहायला मिळालं, कारण की ज्या प्रकारे धावा डिफेंड करायचं होतं त्यांनी चांगली कामगिरी त्यांच्यामार्फत पाहायला मिळाली. पाहूया आजच्या या रात्रीची स्पर्धा आपण पाहत आणि रात्रकालीन स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव जो आहे तो प्रत्येकासाठी नक्कीच ते मात्र भाग्य नसतं, परंतु एक वेगळ्याच आपण नक्कीच नियोजनामध्ये सध्या ही स्पर्धा पार करत आहोत. या रात्रकालीन स्पर्धेचा आढावा पाहायला गेला तर एक चांगलं मैदान आणि तितकी चांगली फ्लड लाईट्स सध्या पाहायला मिळते. या रजनी क्रिकेटमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण पाहत आहात साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम, को-पावरेड बाय रत्नाकर कंस्ट्रक्शन. या स्पर्धेचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय रिक्की रत्नाकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे रंगलेला हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. तर प्रत्येक संघ मालकाचं, सर्वच खेळाडूंचा आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत आमच्या मुख्य कॉम बॉक्समधून. चला मॅचला स्टार्ट करायचे आहे. रिस्ट्रिक्शन पुन्हा एकदा सज्ज केलेला आहे. एसके फायटर टीम पूर्णपणे सज्ज झालेला आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग पाहायला मिळते. दुसऱ्या पण टीमचा विचार केला तर शिवशक्ती कासा या टीमचा या नावाचा नेहमी डंका जो आहे तो पेटत आलेला आहे, कारण की क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये जेव्हा जेव्हा हा संघ येतो अगदी वनवा पेटवण्याची ताकद या टीमकडे आहे. तो समोर टीम तितकी चांगली अगदी पिंक जर्सीमध्ये पाहायला मिळते एसके फायटर्स. सामना स्टार्ट. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती, बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज करण्यात आलेला आहे. 2 फिल्डर रिंगण्याचा बाहेर लोंगोन आणि लोंगो प्लस सध्या अजय यादव, निलेश यादव सध्या आहे. एक्सप्रेस सध्या बॉलिंग नक्कीच त्याच्याकडे बार सोपवला जाईल का, पण पहिले षटक बापलेमध्ये बोल तयार. पुलटूर बॉलचा ऑनस्ला खेळण्याचा प्रयत्न, इथे चुकी केली बॉल पुन्हा एकदा पिट करते तो एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट अपेक्षित होता परंतु डायरेक्ट हिट लागलेला नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु 2 धावा इथे कंप्लीट केला जाईल. प्रमोद पाटील सध्या आहे लोंगोच्या दिशेने वेगाने बॉलवरती अगदी झडप टाकत असताना तो चांगली रन बिट विकेट खातं ओपन केलं जाईल. पॉवर प्लेचा फायदा उचलला जाणतंय हे दोन्ही फलंदाज, परंतु पाहूया विकेट टेकर घेण्याची क्षमता सध्या शिवशक्ती कासा टीमच्या सर्वच बॉलरकडे आहे. परंतु पाहूया समोर विनोद वारंगडे बॅटिंग करण्यासाठी हुकमी एक्का. चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवरती 2 रन्स, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सांभाळत असताना चांगली लेंथ सध्या बदल करत असताना, कारण की बदल करणं गरजेचं आहे. स्पर्धेचं युग आणि स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर सातत्याने तुम्हाला चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, कट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर हा बॉल जर पार तर विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. या प्रकारची बॉलिंग पाहिजे. पॉवर प्लेमध्ये धावा ज्या आहेत त्या धावा येणं गरजेचं, परंतु टीम एसके फायटर टीमला माहिती आहे
इथून एक मोठा किल्ला लढवायचा असेल तर टार्गेट इथून मोठं सेट करावं लागेल. परंतु पहिले 3 बॉलवरती फक्त 2 रन्स आहेत. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळी जेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मारोटे रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचाकडे पुन्हा एकदा अपील करत असताना पाहूया जाऊया आपण आता कोर्टामध्ये आणि त्यानंतर डिसिजन पेंडिंग सध्या राहील. चांगली विकेट किपरची भूमिका पाहायला मिळते सध्या आमच्या कंट्रोल रूममध्ये. तितकंच चांगलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथे प्रदान करत आहोत. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय OUT फलंदाज बाद आहे. खूप चांगलं इथे नक्कीच तिसऱ्या पंचाकडून आणि तितकी चांगली दाद तर नक्कीच पार्टी नेटवर्कला सुद्धा द्यावी लागेल. स्लो मोशनमध्ये थोड्याच परत आपल्या स्क्रीनवरती अगदी विकेटचा पूर्णपणे रिप्ले जो आहे तो पूर्णपणे स्क्रीनवरती येईल. तो फलंदाज बाद. नवीन बॅट्समन पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी एंटर होईल अश्विन. बोलो पुन्हा एकदा तयार. पहिल्या षटक सध्या मार्गस्थ. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त. 2 रन्स सध्या फक्त फलकाते आहेत पॉवर प्लेच्या या पहिल्याच ओव्हरमध्ये. विकेट एक गमावली. पाहूया इथून जर पाहिजे तर अश्विनचा खेळ कसा राहील. अश्विन एक पॉवर बॅक बॅटर आहे. मधल्या फळीमध्ये तितकी चांगली बॅटिंग त्याच्यामार्फत नक्कीच पाहायला मिळेल का. बोल पुन्हा एकदा तयार. जेस पुलटो बॉलचा ऑन्सला प्रहार करत असणार. टायमिंग तर व्यवस्थित नाहीये. फिल्डिंग तितकी चांगली कमालची. बॉल फिरकत येतो पण एकच सिंगल प्राप्त केली जाईल. हे तर तुम्हाला एफर्ट द्यावे लागतं क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये. ती खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल इथे प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्प होते. स्कोर करते 3 या आकड्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकात दिला आहे. पॉवर प्लेचं षटक जर पाहाल गेलं तर पॉवरफुल सुरुवात जी आहे ती SK फायटर टीमकडून पाहायला मिळालेली नाहीये. तो पाहूया आता बॅटिंग करत असताना सुनील कसा खेळ त्याचा राहील. पण इथे जर पाहिजे तर चांगली बॅटिंग पाहिजे. एक मोठं चॅलेंजिंग टोटल पाहिजे. बॉल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल. या षटकातील शेवटचा बॉल. फुल लेनचा बॉल होता आणि त्यानंतर LED लिंक होईल. फलंदाजीची बत्ती पुन्हा एकदा गुल केली जाईल. किलिया बिलिया बाहेर. रफ्तार से गिरफ्तार. सुनीलचा खेळते खल्लास. फलंदाज बाद.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर काय कमाचा स्पेल राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये जयेशने अगदी अतिशय सुंदर खेळ दाखवत असताना अक्षरशः बांधून ठेवलं, म्हणजे कुठल्याही बॅटरला आपल्या ताकदीचा वापर करता आलेला नाही आणि पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त धावसंख्या खर्च केली 3 आणि विकेट गमावले 2. ज्या प्रकारे LED लिंक झाले आणि त्यानंतर फलंदाजाला परतावं लागेल. मला वाटतं हिट विकेटचा इथे मारा झाला आणि फलंदाज सुनील स्वतः सध्या डगआउटच्या दिशेने मार्गस्थ. फलंदाज बाद होईल. 2 धक्के. 2013 साली पहिल्यांदाच LEDचा वापर झाला बिग बॅशमध्ये आणि तिथून प्रत्येक आता आपण फॉर्मॅटमध्ये पाहतो. प्रत्येक ठिकाणी आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा एखादा वस्तू जर टच झाली तर लिंक होते बेल. कुटुंबाचा बोलता पुन्हा एकदा ओन्सला प्रहार करत असताना अश्विनने पुन्हा एकदा खातं तर ओपन केलं. पण तो पाहूया, अश्विन एक धमाकेदार खेळाडू आहे. तितके चांगले खेळ त्याला नक्की दाखवावे लागेल. पण तो धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्डवरती आतापर्यंत झेप घेत असताना 4 या आकड्यावरती एक मोठं षटक पाहिजे बॅटिंग करण्यासाठी रमेश गावित मेजर. यंदाचं सीझन गाजवलंय. कारण की मला वाटते मधल्या पडीमध्ये नाही, टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग रमेश गावितचा खेळ नेहमीच चांगला राहिलाय. पण तो इथे नंबर 8 पोझिशन सध्या 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 4 रन्स फलकाती, 2 विकेट. आपण सुद्धा पडल्यानंतर जाईल. आदरणीय राहुल पाटील साहेब उपस्थित झालेत आणि त्यांचं संवेद सध्या मुख्य मंचावरती पाहुणे उपस्थित झालेत. हा बॉल सुद्धा हवेतच चालला, पण तो कॅच ड्रॉप होईल. कॅच पुन्हा एकदा आणि हा बॉल जाईल सीमा पार. 4 रन्स भेटतील. चौकार. चांगला दमदार खेळ. जय बॉल सीमारेषा बाहेर. आदरणीय राहुल पाटील साहेब आणि त्यांच्या समेत अभिजित पाटील साहेब तसेच मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यानंतर अतुल पाटील साहेब सुद्धा मुख्य मंचावरती आहेत. सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सध्या मुख्य मंचावरती आदरणीय रिकी रत्नाकर साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वच मान्यवरांचा मायाची उबदार साल, महाराष्ट्राचं महावस्त्र आणि बुके देऊन त्यांचा सध्या सन्मान केला जातो मुख्य मंचावरती. साहेब आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आज खास विशेष म्हणजेच या स्पर्धेचे प्रेसिडेंट आदरणीय रिकी रत्नाकर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा दादांना खूप साऱ्या शुभेच्छा. कुटुंबाचा बॉल होता. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पण तो हा बॉल पडण्याचा जास्तीत जास्त बाहेर. अनदर वाईड बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा खर्च केली जाईल. टीमची टोटल जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड धावा आहेत 9 रन्स आतापर्यंत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. प्रमोद पारधी चांगली बॉलिंग आतापर्यंत ॲक्शन अँड लाईनने पकडत असताना सटीक लेंथ अँड लाईन चांगली बॉलिंग त्याच्या मार्फत पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज घेत बॉल हवेत चाललाय. पीटर सध्या बॉलच्या खाली. यावेळी चुकी होणार नाहीये. रोहनने आपली दाखवली पावर आणि रोहनने पकडला झेल. गावित मेजरचा खेळ ते समाप्त. आणखी एक धक्का. फलंदाज यावेळी बाद. 2011 फिनाले. एक और बढ़िया शॉट, एक और चौका. I think this is one of the biggest. Into orbit, even bringing smoke in the clouds. This off the bat, it's still in there. We've lost it. There it is again. 1983 में इंडिया दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पॉलिश स्वीप खेळण्याचा प्रयत्न. ओन्सला पुन्हा एकदा उलंघन कार्पेट बॉल चाललाय आणि हा बॉल जाईल सीमा पार आणि होते होते समाप्ती. देऊया आपण डीजीला संधी.
खेळाडूंच्या नक्की डग आउटमध्ये चेहऱ्यावरती नूर नव्हता, पण अश्विनने जसा षटकार मारला त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रहार पाहायला मिळतो. पाहूया इथून चांगली कामगिरी होईल का. बॉलर निलेश पुन्हा एकदा तयार. काल मंत्राचा दिले, कारण की इथून जर पाहिजे तर लक्ष्याकडे एक मोठं लक्ष प्रस्थापित करायचं असेल तर अश्विनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. त्याला पूर्णपणे जबाबदारी घेऊन खेळ इथे सिद्ध करावं लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. निलेश ऑन द विकेट. ऑन साइड प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा फुंकर मारत हा बॉल सुद्धा अगदी एखादं गाणं वाजवत जाईल, कारण की बॉल ज्या प्रकारे उसळी घेतो मागे जातो आणि या प्रकारची बॉलिंग पाहिजे. पण समोर जर पाहिजे तर पहिला बॉल समोर टाकला होता त्याच्यावरती ऑलमोस्ट रेडी आणि त्याच्यावरती हुकूमत होती बॅटर अश्विनची, पण त्यानंतर सातत्याने बॉल डॉट. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. टॉप पेच घेत बॉलर बेस चाललाय. स्वतः प्रणय बॉलच्या खाली. चुकी होणार नाहीये. बिग विकेट. अश्विनच्या खेळीला पुन्हा एकदा गतिरोधक इथे सेट केलं जाईल. आणखी एक महत्वाचा गडी बाद होत असताना डगआउटच्या दिशेने फलंदाज डाऊन. दोन पूर्णांक 4 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोचते 19. महालक्ष्मी गावचा पुन्हा एकदा सुपरस्टार मैदानात दाखल होईल. पाहूया. नेहमीच संकटामध्ये विस्फोटक खेळ त्याचा राहतो, परंतु इथे जर पाहिजे तर दबाव आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. निलेश यादवच्या विरुद्ध सध्या बॅटिंग करण्यासाठी पाहूया. इथून जर पाहिजे तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 विकेट गमावलेत. धावसंख्या जाऊन पोचते 19. या रात्रकालीन स्पर्धेमध्ये प्रत्येकावरती प्रेशर तर आहे, परंतु त्याच्यासाठी जर पाहिजे तर जोखीम घ्यावी लागेल, कारण की संजय खेवडा सध्या बॅटिंग करण्यासाठी मॅन इन फॉर्म. पहिला बॉल सरळ बॅटने लोफ्टेड ऑफ ड्राईव्ह फिल्डर डीप मध्ये सध्या आहे. चांगलं टायमिंग सेट तर केलेलं होतं, पण ज्या प्रकारे गॅप मोठा शोधायचा होता तो गॅप मात्र स्वतः आलेला नाहीये. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते 20 रन्स. एखाद्या बॅटरला पुन्हा एकदा रिस्की क्रिकेट खेळावं लागेल, जोखीम सध्या घ्यावी लागेल. ॲडव्हान्टेज आहे की 4 विकेट गमावलेत, कारण की आतापर्यंत खूप चांगली नक्कीच इनिंग प्राप्त करत असणार टीम. पण पाहूया इथून एखादा मोठा धमाका आला तर दबाव पुन्हा एकदा रिलीज होऊ शकतो, कारण की क्रिकेटचा खेळ जो आहे तो पुन्हा एकदा नेहमीच बदलत असतो. पण इथून जर पाहायला गेलं तर दोन्ही बॅटरकडे तो खेळ बदलण्याची क्षमता आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. धावसंख्या जेव्हा पोहोचते 20 रन्स. 4 गडी आतापर्यंत गमावलेत. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ. शेवटचा बॉल. बॉलर तयार. सोबर सूरज. पुढे बॉल पुन्हा एकदा ऑप्शनला ढकलण्याचा प्रयत्न. फॉलोमध्ये बॉलला फील्ड करते तो पण धाव मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवरती मोठा षटकार खेळला, पण त्यानंतर विकेटने प्रत्युत्तर दिलं. ओव्हरची ते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20. लॉस ऑफ 4 विकेट डाऊन टीम एसके फायटर. समाप्तीनंतर 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 रन सध्या आहेत. 4 गडी गमवत असणार टीम एसके फायटर्स. फुललेंचा बॉल होता. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण तो हा बॉल बॅटचे टो एंडला पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर लेग गलीमध्ये सध्या जाईल. बॉलला फील्ड करते तो पण धाव मिळणार नाहीये. शिवशक्ती कासा टीमने आतापर्यंत ज्या प्रकारे खेळी साकारली, कारण की समोर टीम एसके फायटर टीमला अगदी शिपूट जे आहे ते पुन्हा एकदा खिचून धरत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल.
हा बॉल कट करायचा होता. पुन्हा एकदा गलीमध्ये फिल्डर सध्या तैनात आहे. चांगली फिल्डिंग कारण की सातत्याने जर पाहिजे तर याच वृत्तीने धाबा ज्या आहेत जास्त खर्च केलेला नाहीत. फिल्डिंग डिपार्टमेंट ज्या प्रकारे पाहायला मिळते प्रत्येकाने एफर्ट खूप चांगले घेतले. पाया इथून धाबा पाहिजेत. एसके फायटर 2 सध्या सुरवीर आहेत. त्यामध्ये एस फॅक्टर ठरेल का कारण की संजय नावाचा पुन्हा एकदा जय होईल का. दुसऱ्या बाजूने सुरजला तितका चांगला आपल्या नावाने प्रमाणे पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करावी लागेल. तो प्रमोदला खूप मोठा अनुभव आहे. असा रात्रकालीन स्पर्धेचा तो पूर्णपणे त्याचा फायदा उचलत असताना पुलेलेंचा बॉल ता पुन्हा एकदा ऑप्शनला हलक्याने ढकललाय. बॉल पुन्हा एकदा इथे फील्ड करते तो एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. बॉल पुन्हा एकदा इथे फील्ड करताना आपण पाहतो एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21. चांगल्या आता रणनीती सध्या पाहायला मिळते कारण की एखादा प्लॅन जर तुम्हाला विस्कळीत ठरला तर तुमच्याकडे बी प्लॅनिंग पाहिजे. त्या प्लॅनिंगवरती चालणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या आतापर्यंत प्लॅनिंगवरती टीम खरी उतरत असताना फुलटॉस बॉल ऑनसला गॅपमध्ये अगदी लोडून पडून बॉलमध्ये बाहेर चुमंतर नॉट रिचेबल. जेल बॉल सीमा पार 4 रन्स चौकार. सेट करत असताना सूरजच्या बॅटमधून हा चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 25-25. पूर्णपणे या मॅचमध्ये जर पाहिलं तर हिरोगिरी दाखवावी लागेल आणि ती हिरोगिरी दाखवण्याचा प्रयत्न सध्या केला जातो. अगदी पवन केनेचा आहे वेती गावचा फलंदाज सूरज कोदे. ओहो फ्लिक करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा लाईन मिस केली. बॅटरने लाईन मिस केली. विकेट कीपरने वाईट +4 रन्स. विजयाच्या पुन्हा एकदा 5 रन्स चौकार. Solo. चांगलं पुन्हा एकदा कव्हर करत असताना कारण की धाबा येत नव्हता पण सातत्याने सूरज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत चांगलं क्रिकेट तो सध्या दाखवतो. क्रिकेटचं सौंदर्य टेक्स्ट बुक स्टाईलने पुन्हा एकदा एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची धावा आहेत आता 31. 31 रन सध्या फलकातील शेवटचा बॉल या षटकातील. कुठे ना कुठे धावीला ब्रेक जो लागला होता त्या धावीला पुन्हा एकदा अगदी स्पीड पकडत असणार दोन्ही फलंदाज. समोर जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा विस्फोटक आज नावाप्रमाणे खेळ दाखवावा लागेल कारण की संजयची एक ओळख नेहमीच आपण पाहिलेला आहे. मग चॅम्पियन लीगमध्ये असतो त्याचा नावाचा नेहमीच डंका पेटतो पण या मैदानात पुन्हा एकदा त्याला चांगला दर्जेदार खेळ करावा लागेल. शेवटचा बॉल पुलेलेंचा बॉल तास रे बॅटने लोफ्टेड ऑफ द स्टेट टू द फिल्डर. डीपमध्ये फिल्डर सध्या आहे. बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. होतेवरची समाप्ती 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 32. लॉस ऑफ 4 विकेट. 32 आकृती 4 गडी बाद. डीजे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल पुन्हा एकदा 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 4 ओव्हरचे समरी जर पाहायला गेले तर विनोद वारगडे आणि त्यानंतर सुनीलने सुरुवात ज्या प्रकारे पाहायला गेले तर नक्कीच केली होती.
4 बॉलमध्ये 2 धावा खेळत असताना विनोद बाजला पडतो, त्यानंतर खातं ओपन करता आलेलं नाहीये. अश्विनने एक षटकार मारला, 6 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून. त्यानंतर 4 बॉलमध्ये 4 धावा गावित मेजरच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर सुरजने डाव थांबाळलाय. आतापर्यंत 2 चौकार आलेत. नंबर 1 चॅनल या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 2 कॅमेऱ्यासहित सध्या लाईव्ह कव्हरेज केलं जातं. कारण की 1 लाख नुकताच त्यांनी सबस्क्रायबरचा टप्पा जो आहे तो पूर्ण केला आणि एक दर्जेदार चॅनलने नेहमीच आपला क्वालिटी जी आहे ती नेहमीच त्यांच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नितीश पाटील या नक्कीच चॅनलचे प्रोप्रायटर आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सध्या पाहायला मिळेल जीवन खांबे, ज्यांच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 32. 32 या आकृतीत 4 गडी गमावले. समोर संजू. ओहो, टिप बॉलचा पुन्हा एकदा वापर करत असताना हा बॉल जर पाहिला गेला तर पुन्हा एकदा स्विंग बॉल आहे. याचा फायदा बॉलरला होतो हे नेहमीच आपण पाहिलं. आणि हा बॉल जर पाहिला गेला तर वेग काय कमालीचा जीवन खांबे यांच्या मार्फत अनुभव भरपूर मोठा. आणि क्रिकेटच्या क्रीडा नगरीवरती जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा त्यांची मात्र सिद्धोरी जी आहे अनुभवाची ती ओपन केली जाते. चांगली बॉलिंग, लेंथ अँड लाईन. पुन्हा एकदा पुढचा बॉल, पुलटो बॉल ऑफसाईड हलक्याने ढकलले सोफ्टेने. बॉल पुन्हा एकदा मागे चले. डीपमध्ये फिल्डर आहे, बॉलला फीड करतील. एकच धावेसाठी 5 व्हावं लागेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते 3-33. इथून जोखीम घ्यावी लागेल कारण की धावेंचा मोठा रतीब सेट करायचा असेल तर इथे संजूच्या विरुद्ध जर पाहिजे तर चांगली बॅटिंग त्याला करणं गरजेचं आहे. पण तो दुसऱ्या बाजूला सूरजला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. या बॅटरकडे सुद्धा मोठमोठे स्ट्रोक सिलेक्शन आहे, तो आज बोलून चालणार नाहीये, आज करून दाखवावं लागेल. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा पडले तर बॉडीवरती वेध घेईल. अपील तर जोरदार होती पण तो अपीलमध्ये उत्साह कमी. पंच पुन्हा एकदा दर्शवतील लेग बायचा इथे धाव कंप्लीट केली जाईल. बॉलर पुन्हा एकदा तयार. पोलर यांचा बॉल होता पुन्हा एकदा ऑन स्लॅट ट्रॅव्हल तर केलाय. डीपमध्ये पुन्हा एकदा फिल्डर आहे, एकच सिंगल तर प्राप्त केली जाईल. जीवन खांबे यांच्यासाठी पारितोषिक आहे आदरणीय कमलाकर शिंदे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे पारितोषिक. पर विकेट 500 रुपीज. एक सिंगल, धावसंख्या 35. बॉलर पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट. समोर तितकीच चांगले आता पुढे बॅटिंगला जी मात्र भागीदारी पाहिजे होती टीम एसके फायटर. आखू डब्याचा बोलता ऑन साइडला स्विंग करत असताना हा आहे सूरजचा तडाखा आणि सूरज नावाचा पुन्हा एकदा दम दाखवत असताना 10 का दम जय बॉल सीमा पार. 4 रन्स चौकार. कमाचं टायमिंग. समोर बॉल ठेवला होता आणि लगेच तुटून पडत असणार कारण की ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर नाही आहे. त्याचा पूर्णपणे फायदा उचलणं जाणतो इथे सूरज आणि सूरजच्या बॅटमधून 4 रन्स. टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते 39. शेवटचा बॉल या सेट काढील. जो मात्र वेग पाहिजे होता, जो मात्र ब्रेक पाहिजे होता त्यामध्ये खरं उतरत असणार. पण तो पाहूया शेवटचा बॉल या सेट काढीला आहे. अप्रतिम खेळी. बॉल पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा घेत स्टॉप केला जाईल, जास्त मिळणार नाहीये. एक आणखी एक डॉट बॉल. मागच्या बॉलवरती चुकी केली पण यावेळी चुकी नाहीये. होते ओव्हरची समाप्ती. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39. लॉस ऑफ 4 विकेट टीम एसके फायटर.
बॅटिंग दाखवत असताना दोन धुरंदर अगदी मिडल ऑर्डरमध्ये संकट मोचकचा जो मात्र रोल जो आहे तो पूर्णपणे निभावत असताना दोन यंगस्टार आहेत. कारण की अनुभवी खेळाडू नक्कीच ज्या प्रकारे अपेक्षित ठरले पण पूर्णपणे संधी होती आज उभारण्याची आणि ती मात्र नक्कीच आतापर्यंत त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारीने खेळ दाखवत असताना दोन्ही फलंदाज. संजय पुन्हा एकदा तयार, पॉवर हिटर बॅटर आहे समोर तितकी चांगली या दिशेने बॅटने ऑफ साईडला हा बॉल बेचलाय. डीप मध्ये फील्डर सध्या आहे, बॉलच्या खाली कॅच होईल, ड्रॉप. दोन धावा ते कंप्लीट केल्या जातील. चुकी केली कारण की महत्त्वाचा विकेट होता पण महत्त्वाच्या विकेटवरती पुन्हा एकदा येथे ट्रम्प जे रचलं होतं त्यामध्ये यश मिळणार नाहीये. अशा वेळेला बॉलरचा जो मात्र मनोबल असतो तो मात्र तुटतं आणि यावेळी ते चित्र सध्या पाहायला मिळतं. कारण की महत्त्वाच्या गडीला तुम्ही चान्स देऊ शकत नाहीये. कारण की घायाळ वाघा शांत वाघा घायाळ वाघापेक्षा शांत अगदी जबरदस्त असतो आणि ती वृत्ती पुन्हा एकदा दाखवेल का फलंदाज संजय. दोन धावा त्याच्या खाती टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढते धावा आहेत आता 41. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा सुद्धा बेचलाय. डिस्टन्स पुन्हा एकदा कापता आलेला नाहीये. इथे सुद्धा कॅच होईल, ड्रॉप. अनादर ती चुकी सध्या पाहायला मिळते. शिवशक्ती कासा टीमला सध्या झाले काय कारण की ज्या प्रकारे एका बाजूने बॉलरची जी मात्र जबाबदारी आहे त्याला जास्तीत जास्त विकेट काढायचे आहेत परंतु यावेळी जर पाहिलं तर त्याला साथ पाहिजे तशी मिळत नाहीये. कारण की इथे एकाने दिलेला साथ दुसऱ्याने दिलेला प्रतिसाद आणि तेव्हा तुम्ही अगदी तुमच्या प्लॅनिंगमध्ये सक्सेस होऊ शकतात परंतु ती मात्र चुकी पाहायला मिळते इथे शिवशक्ती टीमकडून. दोन कॅचेस आता ड्रॉप, दोन धावा मिळतील. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 43. 6वं षटक मार्गस्थ. इथून कलाटणी मिळू शकते, मोठा धमाका होऊ शकतो कारण की बॅटिंग करत असताना आतापर्यंत आपल्या नावाचा डंका पेटवता आलेला नाही. पण पाहूया दोन लायसन दिल्यानंतर त्याचा फायदा कितपर्यंत उचलेल फलंदाज संजय खेवरा. मॅन इन फॉर्म. पाहूया 4 बॉल आहेत या षटकातील. बॉल पुन्हा एकदा तयार पण इथे मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. लाईन मिस केली आणि त्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉइड. OUT फलंदाज बॅक टू दी डग आउट. पाच 5.3 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते 43. लॉस ऑफ 5 विकेट्स. ज्या प्रकारे KBC मध्ये लायसन दिलं जातं ज्या प्रकारे नक्की संधी दिली जाते पण संजूला त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. त्यानंतर हो गई भूल दांडी गुल. फलंदाज बाद होईल आणि नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल. विशाल सध्या बॅटिंग करण्यासाठी नो बॅटर इन टू द क्रीज. पाहूया इथून जर पाहिलं तर ज्या प्रकारे विकेट घेण्याची क्षमता जयेशकडे आहे. सुरुवातीपासूनच त्याने मात्र खूप चांगला खेळ दाखवला आणि चांगली खेळी सध्या पाहायला मिळाली. आदरणीय डॉक्टर अमित सातवी उपस्थित झालेत. आपलं पुन्हा एकदा आम्ही वेलकम करत आहोत या साई मंथन प्रीमियर लीगमध्ये आणि आपलं संपूर्ण सहकाऱ्यांचं या साई मंथन प्रीमियर लीगमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते 43. 43 रन. 5 गडी आता आपण गमावलेत. 6वं षटक सध्या मार्गस्थ आहे. जे सध्या घातक गोलंदाज ठरतो टीम SK फायटर टीमसाठी. कारण की टॉस जितना नॉट इक्वल टू मॅच जितना हे सध्या पाहायला मिळेल का. बोलो तयार. सूर्य बैट ने ऑप्शन ला गया अपने बॉल बॉल जाइल्स पार मैं जाएगा मैदान के बाहर. ये तो हा शानदार दिल खिचक चौकार. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पिचली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पिचली. विशालच्या बॅटमधून चौकार आल्या गेल्या. त्याच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 47. 47 रन सध्या आहेत. काय कमाचं पुन्हा एकदा टेम्परमेंट दाखवत असताना स्किल जबरदस्त विशाल करीत समोर JS विकेट टेकर बॉलर. पुन्हा एकदा पुढचा बॉल
फुल लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, पुन्हा एकदा खोदून करण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रत्युत्तर देता आलेला नाहीये. चांगली लेंथ अँड लाईन आहे. पुन्हा एकदा जयेशने आपला जो मात्र असरा आहे ते पुन्हा एकदा इथे पेस करत असणार. चांगली पुन्हा एकदा बॉलिंग, कारण की इथे जर पाहिजे तर डॉट बॉल जास्तीत जास्त पाहिजे त्याच वृत्तीने बॉलिंग सध्या केली जाते. कमालची लेंथ अँड लाईन, अचूकता, भेदकता पुन्हा एकदा दाखवत असताना, कारण की नियंत्रण ठेवावं लागतं आणि ते नियंत्रण सध्या आहे जयेशकडे. पुन्हा एकदा पुढचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडने तो बॉल हवेत चाललाय. डीपमध्ये फिल्डर सध्या बॉलच्या खाली, डाऊन दी बॉल, होम डिलिव्हरी, टेक अँड रिसीव्ह. फलंदाज विशाल पटेल डग आउटच्या दिशेने. दुःख, दर्द, निराशा, फलंदाज बाद. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47-47. विचार विनिमय सध्या मार्गस्थ आहे. या स्पर्धेमध्ये 3 पंच आपण पाहतो. त्यामध्ये अमर पाटील, सहा ओव्हर. दोन रनची पॅनल फिल्डिंग करणारी टीमसाठी. पंच रिजन काय आहे? टायमिंग चला सामना सुरू करायचा आहे. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल आणि तो स्वीकार करून सामन्याला सुरुवात करायची आहे. येस, धन्यवाद. $49 49 फलक सध्या सजवत असणार टीम एसके फायटर. चला घाई करायची टीम शिवशक्ती कासा. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आतापर्यंत एसके फायटर पूर्णपणे 2 फलंदाज अगदी चांगले खेळ दाखवत होता. पण अखेर जयेशने मला वाटते ज्या प्रकारे विकेट मिळवल्यानंतर दबाव सध्या वाढवलाय. पण इथून सूरज खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी सध्या संकट मोचक तारणहार पुन्हा एकदा दाखवत असताना 7 बॉलमध्ये 13 रन त्याच्या बॅटमधून. चला शिवशक्ती कासा टीम पंच आपण ताकीद द्यायचा आहे. ऑलरेडी आपण 2 रनचे पॅनलिज करण्यात आलेला आहे. वेळेला मर्यादा आहे. क्रिकेट वेळेत खेळलं जाताना टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच आपण पाहतो शिस्त नाही आहे. तर प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त कोऑपरेट करा, कारण की आजच्या दिवसातील संपूर्ण शेड्यूल जो आहे तो पूर्ण करण्यासाठी आपला खूप महत्त्वाचे योगदान लाभेल. त्यासाठी आपण कोऑपरेट करणं खूप गरजेचं राहील. चला लगेच आपण फील्ड अरेंजमेंट करून घ्यायचं आहे. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 49. लॉस ऑफ 6 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विश्वनाथ ऑन द विकेट. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर इम्पॅक्ट लाईनने बॉल जाईल मागे. तोपर्यंत चांगली लेन्स सुद्धा सुरुवात करत असताना या ओव्हरमध्ये
चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते, कारण की सातत्याने जर पाहिलं की धावा ज्या आहेत त्या अडवण्याचा प्रयत्न सध्या चांगला राहिला आहे. शेवटचा षटक आहे, या शेवटच्या ओव्हरमध्ये 2-3 मोठे धमाके पाहिजेत, तेव्हा एक मोठं चॅलेंजिंग टोटल जे आहे ते नक्कीच फलकावरती पेस होऊ शकतो. तो प्रयत्न सध्या करावा लागेल, कारण की सूरजने आतापर्यंत खूप चांगला डाव जो आहे तो सांभाळला आपल्या टीमसाठी. पण इथून जर पाहिजे तर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. शिवशक्ती कासा टीमने कालचा सामना अगदी जिंकत पॉईंट टेबलमध्ये आपलं खातं ओपन तर केलेलं आहे, पण इथून दबाव कुठल्या टीमवरती येईल. चला घाई करा टीम शिवशक्ती कासा, पर बॉलनंतर टीम मीटिंग मला ते घेणं गरजेचं नाही आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार ऑन द विकेट. पोलर लेनचा बॉल होता, पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिला तर बॅटवरती नाही आहे. पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट ऑफ द बॅट. आणखीन एक इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य लेंथमध्ये सातत्याने बॉल हिट केला जातो, कारण की विश्वनाथ शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी दबाव घेऊन आल्यापासून त्याला वाटत नाही आहे, कारण की ज्या प्रकारे बॅटचा स्विंग ओपन होतो, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या फलकाची जेव्हा पोहोचते 49 म्हणजे ब्रेक लगावत असताना चांगली बॉलिंग आतापर्यंत टीम शिवशक्ती कासा. बॉलर तयार. सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका चांगला डीपमध्ये प्रमोद बॉलला पुन्हा एकदा फीट करते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल का? चांगली रनिंग सध्या केली जाते. इथे दोन्ही पायाला सध्या चाका बसवलेले आहेत. ज्या प्रकारे सध्या 2 बॅटर या खेळपट्टीवरती अगदी चांगला खेळ दाखवत असताना, कारण की सूरजला माहिती आहे धावा येणं गरजेचं आहे, कारण की धावा या मॅचमध्ये चांगल्या आता सेट होत असताना टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते 51, 51 रन्स. शेवटचं षटक 51. 1-2 मोठे प्रहार पाहिजे होते, पण तो तसं झालेलं नाही आहे, कारण की ती ॲबिलिटी जी आहे ती बॅट्समनकडे आहे. बॉलर पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर पुन्हा एकदा लाईन मिस झाल्यानंतर बॉल पुन्हा एकदा जाईल मागे. आणखी एक डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे संधी होती की जास्तीत जास्त धावा येतील, पण तो तसं झालेलं नाही आहे. चांगली लेंथ अँड लाईनने पुन्हा एकदा अचूकता भेदकता दाखवत असणार विश्वनाथ. येतोय डॉट बॉल. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 51. या रात्रकालीन स्पर्धेमध्ये पाहत आहात आपण हा रजनी क्रिकेटचा थरार. आजच्या नाईटमध्ये हा पाहायला गेलं तर दुसरी रजनी, आणि या दुसऱ्या रजनीतील हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे. एसके फायटर टीम एक सामना जिंकलाय, दुसऱ्या बाजूनेचा विचार केला तर टीम शिवशक्ती कासा टीमने एक सामना जिंकलाय, म्हणजेच दोन्ही काटेकी टक्कर. ऑन द विकेट. अकोटप्याचा बॉल होता, पुन्हा एकदा लेन जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटवरती नाही आहे. आणखी एक त्याच लेनवरती चांगली बॉलिंग सातत्याने पाहायला मिळते, कारण की व्हेरिएशन आहे. प्रत्येक बॉल जेव्हा पाहायला गेलं तर मागचा बॉल थोडंसं समोर टाकला होता, हा बॉल जर पाहिला गेला तर अकोटप्याचा बॉल मागे जाईल. तो आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 51, 51. शेवटचा आता बॉल शिल्लक आहे या षटकातील. सूरज सातत्याने प्रयत्न करतो, पण तो बॅट आणि ज्या प्रकारे टायमिंग बाजी ते टायमिंग सातत्याने अपयश ठरत असताना चांगली बॉलिंग या शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये, कारण की 7 ओव्हरचा फॉर्मॅलिटी जो आहे इथे धावा जास्तीत जास्त पाहिजेत. शेवटच्या बॉलवरती सुद्धा बॉल जो पाहायला गेला तर अंदर, दांडी बाहेर, आणि त्यानंतर LED लिंक होईल. फलंदाज शेवटच्या बॉलवरती सूरज बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 51. लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये 52. 52 धावेचे लक्ष टीम शिवशक्ती कासा टीम समोर. घेऊया छोटासा DJ ब्रेक.
तर नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच होईल. दोन्ही टीम आपण लगेचच मुख्य आमच्या VIP डेस्कवरती लगेचच आपण विराजमान व्हायचा आहे. RB11 वर्सेस टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन. दोन्ही टीम संघनायक आपण लगेच रिपोर्ट करा टॉससाठी. जास्त वेळ न घेता इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जातो. जो मात्र स्पर्धेचा रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते आपण तोडायचं नाही आहे. चला बॉल लगेच पाठवायचा आहे आणि 2 बॅटर शिवशक्ती कासा आपण लगेचच रिलीज झाला असतं तर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच होईल. दोन्ही टीम आपण लक्षात घ्यायचं. आपण लगेचच टॉससाठी या. RB11 वर्सेस टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन या दुसऱ्या रात्रकालीन डेमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचंच मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेचं. चला बॅट्समन लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवशक्ती कासा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि 2 बॅटर ताबडतोब आपण पाठवायचे आहेत. RB11 आपण टॉससाठी लगेच रिपोर्ट करा आणि त्यांच्या विरुद्ध टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. चला शिवशक्ती कासा टीम आपले बॅटर पाठवा ताबडतोब. 52 धाब्यांचा पुन्हा एकदा पल्ला पार करण्यासाठी सलामीची जोडी जी आहे शिवशक्ती कासा टीमकडून पुन्हा एकदा प्रमोट केली जाईल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तितकी चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते टीम SK फायटर. आणखी दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर रायटी बॅटर आहेत प्रणय आणि दुसऱ्या बाजूने रोहन भावर. रोहनने कालचा दिवस गाजवला, कालची रात्र त्याने गाजवली. पाहूया आज दिवसाचा पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली जाईल का. कारण की लक्ष तर मोठं नाही आहे पण तो विकेट जर मिळवलं तर SK फायटर टीम पूर्णपणे या मॅचमध्ये हवी ठरू शकते. तो प्रयत्न सध्या करावा लागेल. क्रिकेटमध्ये हार म्हणून चालत नाही आहे. हिमतीने लढावं लागतं. ती हिंमत दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करावा लागेल आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा यश प्राप्त केलं जाईल का. रोहनचा खेळ प्रणयचा खेळ या दोन्ही बॅटरचा ज्या प्रकारे नेहमीच लय जे आहे ते पकडून खेळ साकार केला जाईल का. पण महत्त्वाचं आहे की इथून जर दबाव टाकायचा असेल तर या पॉवर प्लेमध्ये विकेट जास्तीत जास्त काढावं लागतील. डॉट बॉल थोडासा प्रेशर जो आहे तो वाढवू शकतो आणि त्याच्यासाठी चांगली इथे बॉलिंग करणं गरजेचं आहे. 30 या सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉईंटला सध्या फिल्डर तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये सध्या फिल्डर तैनात आणि त्यानंतर जर पाहिलं तर बबलू सध्या आहे पॉईंटला. गलीमध्ये सध्या फिल्डर तैनात आहे आणि एक फिल्डर लेग गलीमध्ये सध्या अश्विन स्पेन लेगला फिल्डर तैनात आहे मनोज आणि त्यानंतर मिड विकेट 30 या सर्कलच्या आतमध्ये गावित मेजर. सुनील सध्या आहे बॉलला पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा बाहेरची दिशा देण्याचा प्रयत्न पडल्यानंतर कुठे ना कुठे बॉडीला ब्रश झाला असेल असं पंच पुन्हा एकदा वर्तवत असणार. तो पण डॉट बॉलची समाप्ती. सुनील सध्या आहे बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटक हाताळण्याची जबाबदारी पहिल्या ओव्हरमध्ये जबाबदारी घेणं खूप कठीण असतं कारण की 2 फिल्डर मागे प्रोटेक्शनसाठी आहेत. त्याचा फायदा उचलला नक्कीच कदाचित जाणू शकतात कारण की प्रणय एक विस्फोटक फलंदाज आहे आणि पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा 30. ओहो पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. अनादर डॉट बॉल येईल का. पण हा बॉल जर पार केला तर जास्तीत जास्त बाहेर लेग स्टिक सोडून जाईल आणि हा बॉल पुन्हा एकदा दर्शवतील वाईट बॉल. खातं सध्या ओपन केलं जाईल कारण की धावेंचा पुन्हा एकदा रतीब जो इथे मोडीत काढायचा आहे त्याच्यासाठी धावा येणं गरजेचं आहे. कारण की नेहमीच आपण पाहतो पैसा हा पैसा असतो. हेच नक्कीच आपण सातत्याने उदाहरण दिलेलं आहे. बॉल पुन्हा एकदा तयार होईल. पुन्हा एकदा त्याच लाईनवरती अनदर लाईन मिस होत असणार. बॉल पुन्हा एकदा फील्ड कधी तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आणि प्लस वाईड म्हणजे 2 धावा पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने इथे एक्स्ट्रा धावसंख्या फलका तयार केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढी या 2 धावेच्या मदतीने 3 धावा सध्या आहेत. इथून जर पाहिलं तर सुनीलला लाईनमध्ये थोडासा फेरबदल करावा लागेल. ॲडव्हान्टेज आहे की इथून ज्या धावा वाचवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर विकेट टू विकेट ज्या मात्र बॉलिंग अटॅक जो आहे तो सातत्याने करावा लागेल. तेव्हा तो प्रेशर जो मात्र आहे तो नक्कीच विरोधी टीमवरती इथे पेश होऊ शकतो. पुढे एकदा हलक्याने कट करायचा होता. बबलू सध्या आहे बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉलला फील्ड करतील. धाव मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग सातत्याने पाहायला मिळते. पंचाची कामगिरी सुद्धा तितकीच उल्लेखनीय या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 3 पंच सध्या आहेत या स्पर्धेचं कव्हर करत असताना. अमर पाटील सर, प्रतीक चौधरी सर आणि त्यानंतर रोशन थोरात सर. सरळ बॅटने ऑन साइडला प्रहार करत असणार. रॉकेट लॉन्चर होईल का. डीप मध्ये संजू पुन्हा एकदा आहे बॉलला फील्ड करतील. काय कमाची फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. अगदी लाइटिंग स्पिरिट दाखवत असताना बॉलला पुन्हा एकदा कव्हर केलं जाईल. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होईल. वैयक्तिक खातं जे आहे ते रोहनने ओपन केले कारण की रोहनचं प्लेसमेंटला जबाब आहे. गॅप शॉट सिलेक्शन तितकं चांगलं कमालीचं.
पुणे द सुनील तयार सरळ बॅटने ऑन साइड प्रहार डीप मध्ये फिल्डर फक्त लुख्या डबल सी यू लेटर हॅलो हाय टाटा बाय बाय षटकार हम सबका मकसद एक ही है छीन टपाक डम डम छीन टपाक डम 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 जसा बॉल समोर आला त्याच्यावरती रबर स्टाम्प आणि षटकाराची स्टेटमेंट देत असताना पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून यावेळी काय कमालचं टायमिंग ताकद नजाकत प्लस टायमिंग हा बॉल सुद्धा जाईल मैदान के बाहेर वाडी शॉट क्या बात है आणखी दमदार चौकार चांगली सुरुवात आणि सुरुवात जी आहे ती शून्यातून नाही तर सुरुवात ही सध्या प्रणयला अनुभवातून करायचं आहे पुणे एकदा इनफिल्डच्या वरतून या सुद्धा फटका लाजबाब फिल्डर पुणे एकदा सूरज मागे तो बॉल पुणे एकदा अगदी टप्पा बाउन्स झाल्यानंतर बॉल मैदानाच्या आतमध्ये पुणे एकदा फील्ड करतील चांगली फिल्डिंग पाहायला मिळते 2 धावा घेण्याचा इरादा आणि त्यानंतर तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केल्या जातील दिवसा ढवळ्यात चोऱ्या होतात परंतु रात्री इथे 3 धावेची चोरी सध्या केली जाते या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती कमालीच्या आतापर्यंत धावसंख्या आहे 17 रन्स आणि ओव्हरची ती समाप्ती पहिले षटक थोडंसं खर्चिक राहिले 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रन्स छत्तीस बॉलमध्ये 35 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी पुढचा सामना जो आहे तो RB11 वर्सेस टीम दुसऱ्या बाजूने खेळताना दिसेल रत्नाकर कंस्ट्रक्शन वन द टॉस अँड अप टू फील्ड फर्स्ट फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे बॅटिंग करण्यासाठी टीम RB11 आपण रेडी राहा ओहो फुललेनचा बॉल होता पुन्हा एकदा हा बॉल पडल्यानंतर थोडंसं लाईन जे आहे ते परफेक्ट नाहीये बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा मागे पंच दर्शवतील यावेळी वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा फलका तयार केली जाईल पहिले षटक ज्या प्रकारे राहिलं पहिल्या ओव्हरमध्ये सुनीलने धाबा जास्तीत जास्त खर्च केल्यात मध्ये प्रेशर जो आहे तो आता एसके फायटर टीममध्ये पाहायला मिळेल पुणे दसरे बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉप एज घेत बॉल बेस चाललाय फिल्डर बॉलच्या खाली डाऊन दी बॉल आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का प्रणय बॅक टू दी डगआउट फलंदाज बाद तर विकेटचं पतन झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी प्रमोद पारधी पहिला बॉल हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न बॉल लेग गलीमध्ये चाललाय सध्या फिल्डर अश्विन बॉलला पुन्हा एकदा बॅक करतील धाव मिळणार नाहीये येथे डॉटची समाप्ती फलकावरती सातत्याने जर पालक तर धावा अडवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु ज्या प्रकारे रमेश गावित मेजर यांच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न ऑप्सिला हा बॉल गलीमधून मागे काढलाय फिल्डर मागे धावतोय परंतु बॉल थांबणार नाहीये जमीनला चिरत चिरत बॉल मैदानाच्या बाहेर येतो हा SMPL 4 रन्स चौकार चांगली बॅटिंग प्रमोदच्या बॅटमधून चौकार या चौकारची मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 22 रन सध्या आहेत चांगलं प्लेसमेंट गॅप शॉट सिलेक्शन तितकं चांगलं महत्त्वाचं इथे सेट होत असताना प्रमोदने आपला वैयक्तिक खेळ जो आहे तो बदलत असताना चांगली बॅटिंग ओहो फुललेनचा बॉल होता पुणे डाऊन्सला प्रहार करण्याचा प्रयत्न मनोज सध्या बॉलच्या पुढे येईल बॉलला फील्ड करते तो चांगली फिल्डिंग मनोजच्या मार्फत पाहायला मिळते स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक धाव घेण्याचा इरादा होता
तो क्विक इथे आन्सर दिला आणि त्यानंतर स्वतःला सांभाळत असताना शेवटचे बॉल आता शिल्लक आहेत या षटकातील. समोर खेळण्याचा इरादा पण तो टायमिंग पुन्हा एकदा फसलं. आणखीन एक विकेटचं पतन होईल. एकाच ओव्हरमध्ये 2 झटके टीम शिवशक्ती कासा टीमसाठी कदाचित टर्निंग पॉइंट ठरतील का. महत्वाचा विकेट प्रमोद पारधी बॅक टू दी पॅव्हिलियन. होईल 20 मनात. टेनिस क्रिकेटमध्ये जशी मात्र पर्सनॅलिटी पाहिजे, ड्रेसिंग पर्सनॅलिटी आहे आणि त्याच उंचीचा पूर्णपणे फायदा घेण्याचा नेहमीच त्याचा फायदा असतो. पाहूया इथून चांगली कामगिरी करावी लागेल. एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट. आपण पुन्हा एकदा सरळ बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. बॉलीला पुन्हा एकदा धडक देईल आणि यावेळी सुद्धा येतोय डॉटपची समाप्ती. चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. धावसंख्या मिळणार नाहीये तर ओव्हरची समाप्ती. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम शिवशक्ती कासा. वेलकम बॅक. 30 बॉलमध्ये 30 धावेच आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कमाची आतापर्यंत बॉलिंग अनालिसिस सध्या पाहायला मिळते. पण ज्या प्रकारे विकेट मिळवल्यात तो मात्र दबाव जो आहे तो कमी करण्याचा इरादा सध्या रोहनचा राहील का. रोहित आतापर्यंत ज्या प्रकारे संबंधाचं क्रिकेट कठीण काळात संयम असणं खूप महत्त्वाचं आहे आणि संयमाचा खेळ सध्या दाखवण्याचा इरादा त्याच्या मार्फत राहिलाय. सुनील मोर पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी इनटू द अटॅक. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये त्याला प्रोमोट केले. पहिलं षटक जे आहे ते 17 धावेचे राहिले परंतु पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला जातो. समोर पुन्हा एकदा रोहन सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका लोपलेट ऑफ ड्राईव्ह. फिल्डर डीपमध्ये पुन्हा एकदा बॉलला कव्हर करतील. चांगलं पहारे करीची पुन्हा एकदा इथे भूमिका कारण की सीमारक्षक आहे. डीपमध्ये लोंगोपला फिल्डर सध्या विनोद वारंगडे. पेशाने पोलीस प्रशासनामध्ये सध्या कार्यरत आहेत परंतु तितकी चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. टॉपमध्ये 1 सिंगल ते प्राप्त केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 23. बोल तयार. अख्खू टप्प्याचा बोलता पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा खांद्याचा पूर्णपणे वापर कसा करायचा ही तर बॉलिंग तुमच्याकडे पाहिजे. पहिला बॉल थोडासा समोर दिला होता त्याच्यावरती तुटून पडत असताना चांगला धमाका. पण तो यार्ड जर पाहिला गेला तर गुलने स्पोर्टवरती पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपर चौथामध्ये तोपर्यंत डॉटची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 23. लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन साईडला पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. स्लोग हिटचा इथे फायदा उचलण्याचा प्रयत्न केला पण तो टायमिंग पुन्हा एकदा नाहीये. डीपमध्ये फिल्डर आहे पण तो रिस्क सध्या घ्यावी लागेल कारण की क्रिकेटमध्ये रिस्की क्रिकेट तुम्हाला सातत्याने खेळावं लागतं आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत विश्वनाथच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साईडला स्विंग पण तो बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. येथे डॉट बॉल. धावसंख्या 23. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी सरळ बॅटने ऑन साइडला परफेक्ट टाइमिंग परफेक्ट प्लेस दम लगा के मैक्सिमम पावर हिटर षटकार. कमाचं टायमिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते या षटकाराच्या मदतीने. 29. सव्वीस बॉलमध्ये 23 धावेची आवश्यकता. अख्खू टप्प्याचा बॉल तर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पण हा बॉल सुद्धा गोल्डन स्पोर्टवरती चांगला बाउन्सरचा मारा. इथे मॅनेजिंग बाउन्सरचा मारा कारण की सातत्याने जर पाहिजे तर सुनील थोडंसं महागडा ठरलेला आहे आपल्या टीमसाठी.
कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 17, या ओव्हरमध्ये एक षटकार, थोडंसं लोकल ट्रेन में धक्का खाना और इस ओवर में छक्का खाना थोड़ा सा अपने आप को गिराने वाला काम है। ऑन्सला पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती। येथे जर पाहिजे तर हा बॉल बॅटमध्ये घेता आलेला नाहीये, जाईल बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। तोपर्यंत जर पाहिजे तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त। या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 29, लॉस ऑफ 2 विकेट्स। 24 बॉलमध्ये 23 धावेचा असता सामना जिंकण्यासाठी। पाहूया इथून योद्धा मैदान बिलकुल नाही सोडते आणि त्याच वृत्तीने आतापर्यंत रन योद्धाप्रमाणे रोहन सध्या आहे। आपल्या नावाप्रमाणे कामगिरी त्याची नेहमीच मैदानावरती अगदी पाहायला मिळते, पण आज थोडासा संयमाचा खेळ त्याने दाखवला, सेन्सिबल क्रिकेट त्याच्या मार्फत पाहायला मिळते। सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑनसला मोठा गॅप आहे, पण तो चेसिंग करत असणार फील्डर सध्या डीपमधून पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचेल बबलू यादव। बॉलला फील्ड करते तो पर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल। या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 30, सातत्याने सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे, कारण की एका बाजूने अगदी जो मात्र दबाव आहे तो घ्यायचा नाहीये आणि ते रिप्लेसमेंट सध्या खूप चांगलं पाहायला मिळते, कारण की रोहन सध्या रेप्युटेशन के साथ क्रिकेट खेळत असणार, चांगली सध्या बॅटिंगची आतापर्यंत इंटिव्हिसिटी त्याच्या मार्फत पाहायला मिळते। गावित मेजर पुणे एकदा पुढचा बॉल ऑन द विकेट। पुलेलेंचा बॉल तर हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेटने बॉलला पुणे एकदा ऑनसला ड्राईव्ह खेळले, डीपमध्ये फील्डर पुणे एकदा बॉलपर्यंत पोहोचतील, एकच सिंगल प्राप्त केली जाईल। या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 31, 31 धावा सध्या फलकात्या आहेत। एक एक धावेने अगदी जो मात्र टार्गेट फोडून काढायचा आहे। सरळ बॅटने ऑन साइडला स्विंग करत असताना टायमिंग बेमिसाल, हा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, दूर गगन की छाव में मिलेंगे रन 6 षटकार। कमालचे प्लेसमेंट, लाजबाद टायमिंग, रोहन भावरची पॉवर पुन्हा एकदा चाललेले आहे। इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट फुल इथे अगदी इथे प्लॅस दाखवत असताना कामगिरी तितकी चांगली कमालची। 21 बॉलमध्ये आता 15 धावेची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी। टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते 37 रन फलकावरती। रोहनने पुन्हा एकदा तोच 4 घेतलाय, जसा मला वाटते ज्या प्रकारे अधिकारी जसा घेतो अगदी तशी कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळते। एक षटकार त्याच्या बॅटमधून। टीमची धावसंख्या 37, 15 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। बॉल शिल्लक आहेत। पुन्हा एकदा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा टॉपेज घेत मागे चला फील्डर जोपर्यंत बॉलला कव्हर करते 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, 2 धावा कंप्लीट केल्या जातील। चांगली रनिंग सध्या पाहायला मिळते की जोखीम भरी, परंतु इथे जर पाहिजे सातत्याने त्याच वृत्तीने अगदी धमक दाखवत असताना आपल्या टीमला संकटामधून पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की समुद्रामध्ये लाटा किती खवळतात हे महत्त्वाचं नाहीये, त्या लाटा समुद्राच्या किनारी धडक किती मारतात याला सुद्धा महत्त्व आहे। आणि ही समुद्राची सुनामी लाटच आहे, कारण की रोहनचा खेळ आतापर्यंत तितका चांगला दर्जेदार पाहायला मिळतो। पुन्हा एकदा ऑन साइडला पॉवरफुल करण्याचा प्रयत्न, तो बॉल डीपमध्ये संजूच्या हातामध्ये बॉल जाईल, एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल। या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 40 रन्स, 40 धावा सध्या फलकाती। सातत्याने त्याच रेप्युटेशन मध्ये सध्या क्रिकेट दाखवत असताना की फलंदाजी तितकी चांगली कमालची, कारण की ज्या प्रकारे बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं असलं तर वापरला, पण हा बॉल बॉडीला ब्रश करून बॉल पुन्हा एकदा थांबणार नाही। अनस्टॉपेबल बॉल पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने जाईल सीमा पार, बॅटची कडा घेत बॉल जाईल मैदानाच्या बाहेर। 4 धावा, आणखीन चौकार। अठरा बॉलमध्ये फक्त 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। 18 बॉल 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 44, 44 पूर्णपणे आता विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या घेऊन येत असणार आपल्या नावाची नौका। टीम बॅटिंग करत असणार या सेकंड इनिंग मध्ये शिवशक्ती कासा। बंद जो किया था बंद ही रहने देने का ना, छुआ ही नहीं यार, बंद हो गया भाई, मैं छुआ ही नहीं डीजल चंदा तो अभी मैं लग स्कोर बोर्ड कौन है का था
पूरा मैच ऐसा है मतलब और जल्दी आ फक्त 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एवढी चॉप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा बॉल सन्मानाने पुन्हा एकदा डिफेन्स टाईपने बोलावं, इथे सॉफ्टने ढकलतील. धाव मिळणार नाहीये. पलकाते आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड 44-44 आहे. लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी 52-52, म्हणजेच धावेची आवश्यकता फक्त 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न, हा बॉल सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न आहे. अश्विनचा आतापर्यंत खूप चांगली रणनीती पाहायला मिळते. कारण की सपोज जर पाहिजे तर आक्रमक फलंदाज शांत ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त आउटसाइड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. वाईड यॉर्कर लेंथपती आणि त्याच लेंथपती सातत्याने बॉल सध्या डिलिव्हर केला जातो. पोलेलेंचा बॉल होता, पुन्हा एकदा त्याच लेंथपती बॉल, पुन्हा एकदा मनगट पुन्हा एकदा इथे वळवलं, पण बॉल आणि बॅटचा जो मात्र इथे समन्वय पाहिजे ते पुन्हा एकदा झालेलं नाहीये. 3 बॉल ते आतापर्यंत हावी ठरलाय गोलंदाज अश्विन. अप्रतिम पाहायला मिळते. ओव्हर नंबरचा विचार केला तर हे 5 षटक सध्या पाहायला मिळतं. ही लाईन जी आहे ती पुन्हा एकदा पाहावी लागेल. जास्तीत जास्त बाहेर पंच पुन्हा एकदा ताकीद देतील. वाईट बॉल, एक्स्ट्रा धावसंख्या फलकात ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड 45-45. लक्ष आता थोडंसं सोपं बनलं चाललंय, कारण की बॅटिंग करत असताना टीम शिवशक्ती कासा विजयाच्या दिशेने सध्या आगेकूच करत असताना चांगली सातत्याने प्रयत्नशील. ओहो, सोपटेने पुन्हा एकदा हा बॉल, चांगला कॉल आणि कॉलचा पूर्णपणे इथे फायदा तर घेतलाय. 2 धावा घेण्याचा मानस जो आहे तो पुन्हा एकदा इथे झालेला नाहीये. एकच धावेवरती पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धाव इन्क्लूड केली जाईल स्कोर कार्डवरती. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. धावेंचा जॉब मात्र पहार जो आहे तो सातत्याने चांगला पाहायला मिळतो. सरळ बॅटने हा बॉल गॅपमध्ये, परंतु डीपमध्ये फील्डर सध्या आहे स्ट्रेटमध्ये. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सिंगल डबलने पूर्णपणे या मॅचचा जो ताबा घ्यायचा आहे तो पूर्णपणे सध्या घेत असताना चांगली सातत्याने बॉलिंग पाहायला मिळते. परंतु बॅटिंग करत असताना टीम शिवशक्ती कासा विजयाच्या अगदी समीप सध्या पोहोचत असताना. पुढचा बॉल, याडी चांगला फटका, गॅपमध्ये बॉलला ढकलले. डीपमध्ये फील्डर पुन्हा एकदा बॉल पण इथं पोहोचतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या स्पिन बॉलचा फायदा जो आहे तो पूर्णपणे अश्विनने उचलला. परंतु इथे होते ओव्हरची समाप्ती. आणखी एक 48 रन, फक्त 4 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ओनली रिक्वायर्ड 2 रन्स, 4 रन्स. नवीन बॉलर बबलू. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला. हा बॉल फ्लिक करत असताना 2 धावा घेण्याचा प्रयत्न असू शकतो, पण इथे थांबलं जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फक्त आता 2 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जास्त काही आता रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण की या मॅचमध्ये पूर्णपणे आपल्या नावाचा पटाका जो आहे तो पुन्हा एकदा उधळण्यासाठी संपूर्ण टीम पूर्णपणे रेडी झालेला आहे. कमाची बॉलिंग, परंतु यावेळी जर पाहिलं तर त्याच्यावरती तुटून पडत असणार टीम. 2 धावा पाहिजे तर सामना जिंकण्यासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50. आणि या ऑन साइडला इथे सामना आपल्या स्टाईलने फिनिश करेल का? कमालचा तिथे फटका आणि हा सामना षटकाराच्या मदतीने समाप्त होईल. वॉन द मॅच टीम शिवशक्ती कासा. वेल डन टीम, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम SS.
चला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे रत्नाकर कंस्ट्रक्शन आणि RB 11. रिकी दादा आपण गाडीची चाबी जी आहे ती आपण कोणाकडे तरी पाठवून द्यायची आहे. रिकी दादा आपल्या गाडीची चाबी जी आहे ती लगेच पाठवून द्या.